वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अरुणा तारडे यांच्या वतीनं आणि अध्यक्षतेखाली आणि यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशन गोकुळ नगर पठार या स्कूलमध्ये संस्थापिका सौ नीलम नारायण डोळसकर यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत योजनेचा कॅम्प घेण्यात आलाय। सदर योजनेचा लाभ 5 लाख रुपयांपर्यंत सर्वसामान्य गरिबांना झाला पाहिजे। याच्यामध्ये 1356 उपचार आणि शस्त्रक्रिया असून 5 लाख रुपयांचा आरोग्य संरक्षण आहे। 2300 पेक्षा जास्त खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयामध्ये या योजनेचा लाभ होईल अशा पद्धतीची सर्वसामान्य लोकांसाठी आणि गोरगरिबांसाठी सदरचे आयुष्यमान कार्ड योजना राबवण्यात आलेली आहे। आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड काढून देण्यात आले। महानगरपालिकेच्या सहकार्याने योजनेचा लाभ झालाय। याआधी देखील वरिष्ठ अधिकारी अरुणा तारडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार्याने वारजे क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नीलम डोळसकर यांच्या सहकार्याने एकत्र येऊन सदरची वेगवेगळ्या आरोग्य योजना राबवण्यात आलेल्या आहे। संस्थापिका नीलम डोळसकर तसेच या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्र कर्डिले यांनी नियोजन केलेले आहे आणि या सर्व योजनेची माहिती दिली आहे। समाजाला या योजनेचं महत्त्व पटवून दिले, त्यामुळे या योजना लोकांच्या घराघरामध्ये पोहोचल्या असून त्याचा लाभ या संस्थेमार्फत अनेक लोकांना या आयुष्यमान योजनेचा लाभ घेता आलाय। आयुष्यमान कार्ड 90, ई श्रम कार्ड 90, आभा कार्ड 50 असे एकूण 230 लोकांना या कॅम्पमध्ये कार्ड मिळाले। नीलम डोळसकर नेहमी जनसामान्यांच्या आरोग्यासाठी लोकांना सहकार्य करत आहेत, त्यामुळे या भागातील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। यावेळी उपस्थित मनपा अजिंक्य किरीटसर, ॲडव्होकेट रामचंद्र कर्डिले, नीलम डोळसकर, सेजल भंडारे, शुभम डोळसकर, स्वप्नील पाटील, मयूर डोळसकर, 12% हॉस्पिटलच्या सिस्टर मोहिनी कांबळे आणि आशा वर्कर शीतल सुरवसे, प्रियांका बोरकर, प्रिया जाधव, शारदा कडभाणे, शिल्पा जाधव आणि या भागातील सर्व नागरिक व आयुष्यमान कार्ड काढून देणारे महानगरपालिकेचे सर व मॅडम आपल्या येथील सर्व गोरगरिबांसाठी ही योजना राबवल्याबद्दल महापालिकेचे डॉक्टर अरुणा तारडे मॅडमचे मनापासून आभार मानण्यात आलेले आहेत आणि हे आभार नीलम डोळसकर यांनी मानलेत।